आता आम्ही घरी आलेलो आहोत. तेजस्वींचे एक व्हिडिओ माहिती आहे ना, जो वॉक करते वो टाइम नहीं देखते ऐसे घरी आले. कोण नाही इकडे जाशील, आम्ही इकडे जातो. आम्ही इकडे जाते आणि घरात बघूया काय करतात. ताईने इथे एक स्पेशल पदार्थ बनवलाय, मिरचीमध्ये ओलं खोबरं टाकून. हा बघा. वरण बनवणार गरम करतो पण खूपच मग तसं त्याच्याशिवाय काय कसं येणार, त्याच्याशिवाय तूप कसं आता जरा बघूया बाहेर काय चालू आहे. हे ते आत्या बसले. आत्या विचारत आहे काहीतरी. खाल्लं मी दुपारी करून गेली. आणि इकडे दादा टीव्ही बघतात. हे बघा. आणि रात्री बघायला नाही त्या अंगणातला व्ह्यू तर खूपच मस्त आहे एकदम. आणि खूप थंडगार वाटतं, एकदम मस्त वाटतं ते. हे बघा. आणि इथे स्पष्ट असं म्हणजे तुम्ही बघाल ना तर आकाशात चांदणं पण एकदम भारी दिसतं. ते आता इथून दिसेल की नाही मी सांगू शकत नाही तुम्हाला. बघू, आपण ट्राय करू. नाही दिसत आहे. हां, हे बघा दिसलं का? आकाशात चांदणे पण बघा. हे बघा, घर बघा किती सुंदर दिसतं. आता आम्ही सारण करणार आहोत. मैरीचा प्रसाद तूप टाकले पहिल्यांदा, त्याच्यानंतर गूळ टाकलेला आहे, त्याला वितळवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत ओलं खोबरं. आता यामध्ये आम्ही खोबरं टाकलेलं आहे, सारण तयार करतोय. आणि हे चिडवून दाखवतात आम्हाला. हे बघा इकडे. मोदक कसे करतात ते तुम्हाला दाखवणार आहे आज. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे मोदक बनवते आम्ही. आणि हा तुम्ही ओळखत असाल, अप्पे बनवलेत ना. काय? हा नाही मग मी नाहीच केली ही रेसिपी. ती नाही, ती सांगतच नाही, ती करते ते वेगळं असते. ती सांगते ना, पुढे म्हणते ना कोण करते. कमेंट मध्ये लोक हे बोलतात ना. आणि हे बघा कॉमेंट्री करतात इकडे बघा. ताई याला आता किती मिनिटं आपण करणार आहे? 3-4 मिनिटं याला आता असं आपल्याला हलवत राहायचं आणि मग ते त्यातलं पाणी पूर्ण. इथे खूप मोठा जोक झालेला आहे. आता 3-4 मिनिटं आपण ह्याला ढवळत राहणार आहोत आणि मग ते 3-4 मिनिटांनी आता सारण तयार होईल. मग आपण गॅस बंद करू. एकजीव करून घेणार आहेत सर्व. यामध्ये गूळ टाकलेलं आहे, तूप टाकलेलं आहे आणि ओलं खोबरं टाकलेलं आहे. तुम्ही काय बोलू इच्छिता? मोदक बनवणार आहेत आम्ही आज. आपल्याला त्यातलं काय जमत नाही, आपण त्यातलं काय करत नाही. या वहिनी या भाताची राखण करतायत, म्हणजे भात कसा होतोय ते बघतायत. आंब्याचा पल्प आहे आणि हा वर्षभरापूर्वीचा आहे. हा ताईने करून ठेवलेला आहे आणि हा खरंच सांगते हा एकदम नैसर्गिक असा आहे. ह्यामध्ये काहीच प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेले नाहीत. एकदम म्हणजे तुम्ही रॉ मँगो खाता ना, हापूस पिकलेला, तसा तुम्हाला हा टेस्ट देईल. आणि मोदक पण तसेच होतात एकदम. उतरून थंड करायला ठेवणार आहोत. हा गोबर गॅस आहे आणि हा आपला CNG आहे. आता इथे टोपात पाणी ठेवलंय ताईने, ह्याच्यामध्ये आपण मोदकाचं पीठ केनवून घेणार आहोत. इथं आईने दूध ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलं.
ऑलरेडी आम्ही वरती परत व्हायला ठेवतो. त्याच्यामध्ये दूध टाकायचं थोडं. त्याच्याने काय होतं ताई? कलर छान व्हाईट येतो. त्याच्यामध्ये थोडंसं आता तेल टाकलेलं आहे आपण. त्यामध्ये तूप किंवा तेल टाकू शकता. तूप किंवा तेल टाकू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार टाका. आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये, चवीनुसार मीठ टाका. उकळी येईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे, बॉईल करायचं आहे. येते बघा बघा. यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. आणि ते मोदकाचं स्पेशल पीठ असतं, ते बनवायचं असतं तुम्हाला. ती रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर सांगा मला, मी ताईला विचारून तुम्हाला सांगेन. आणि ह्याच्यामध्ये आता आपण ते तांदळाचं पीठ टाकून ह्याला मस्त केनवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे एक जीव काय हे बघा अजून ॲड केलेले आहे आम्ही त्यामध्ये पीठ. तुम्ही पाणी त्यानुसार ठेवू शकता, तुम्हाला जेवढं रिक्वायर आहे तेवढं पाणी ठेवायचं. इथे पीठ केनवून झालेलं आहे आणि इथे सारण बनवून पण रेडी झालेलं आहे. चला आता आपण मोदक तयार करायला घेणार आहोत. मेंबर बघा इथे बसलेत सर्व, आता उठून आले. हे पण मोदक बनवतात. हे पण बनवतात. हा दादा एकदम सुंदर सुबक असे मोदक बनवतो. शेफ आहे तो. वहिनी आहे ना, हे पीठ आता प्रॉपर मळून घेणार आहे. आता दोघी मोदक बनवायला ॲड झाले. तर हे गरम असल्यामुळे थोडं आपल्याला त्याला मळताना त्रास होतो. तर इथे पेल्याने करून घेते ताई, वहिनी पेल्याने मळून घेते आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये हाताने त्याला मळून घेणार आहोत. आणि पीठ मस्त केनवून घेत आहे, तेव्हा मळून घेत आहेत म्हणजे. आणि आता इथे आम्ही बघा किती जण करतोय मोदक करायला 4 माणसं आहेत इथे. बघू शकता तुम्ही. इथे वहिनी काय करते दाखवते नंबर. झाले आता पीठ मळून आमचं ऑलमोस्ट. आता मोदक करायला घेणार. इथे ताई डाळीची फोडणी देते. मला किचन दाखवते. किचन बघा केवढा मोठा आहे. गावाला हीच खासियत असते, एवढा मोठा स्पेस किचन असतो की तुम्हाला म्हणजे असं अवघडल्यासारखं नाही होत. किती पण लोक काम करू शकतात. आणि इकडे आता डाळीला फोडणी चालली आहे ताईची. डाळीची फोडणी टाकते. आता डाळ फोडणीला टाकतोय आम्ही. डाळ शिजून झालेली आहे आणि ते फोडणी देणार आहोत. चला आता आपण मोदक करायला घेणार आहोत. आता मोदक बनवण्याबरोबर इथे भाकरी पण करायला ठेवलेली आहे. आता मी जास्त हलवू नको कॅमेरा. नाहीतर मग ते 1-2 असं करायला सांग ना, वाढवायला रोटेशन. ते झूम इन आउट करायला सांग. आंबा घाट म्हणजे 1 तासात येतील ना बाळा. पटापट 2 घेते. हात केवढा बारकू. लवकर तू कर. आता ह्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत दादाने आधी. बस देऊ. अजून एक चमचा घे. बारकू द्या, तुम्ही जावा तिकडं. किती सुंदर झालंय बघा. पिझ्झा बनवतोय मग काय बघ. देसाई बॉईज. किती घ्यायचं घे. बस. तो पिंट्या बसला मग मी काय नाही. पिंट्याचा मोदक बघायचा. त्याला माहिती आहे, मला माहिती आहे ना. मोदक आहे या दादाचा आहे. सर्वात चांगला मोदक हा दादा बनवतो. त्याच्यानंतर ताई आणि वहिनीचे पण ठीक आहे. माझ्या आणि दादाचे जरा म्हणजे वेगळेच बनतायत थोडे. कमी करू ना ह्याच्यात जास्त काय तुम्ही फक्त तुमचे हे करू नका. येत नसेल तर गप बसा. वाटून काय
जाते मी घेते नाही पण एक ठेव म्हणजे तुझे पूर्ण होतील ना. पुरं हे ना शेंग ना करंजी करते. आता ताई ठेवेल तेव्हा फक्त जरा कर आडवाच कर सर्व. ह्याच्यात ठेवते बघ ती केळीच्या पानात येते. असं इकडून घे म्हणजे इकडून इकडे घ्यायची. सगळं नाही दिसत. चांगले बोलून हा तेच मी सांगते. ते. हा. अजून छोटा चालेल ना? शेवटी सगळे जाणार आहे. म्हणजे आधी पाणी लावायचं खाली आणि मग चिकटत ठेवायचं. नाही. मग चिकटत नाही. ते हे चुकत आहे. वर ठेवायचं झाकण त्याच्यात ठेवायचं. हे बघा हे जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक आहेत 2. तुझं नाही होणार बहुतेक. बघ होते काय थोडं बारीक लहान कर मग. हा बघा छोटा कर. मोदक बनवून झालेले आहेत सर्व. इकडे आत्या भाकरी टाकते. मोदक बनवून आता रेडी झालेत आमचे बघा. मस्त गरम गरम आणि वाफ येते छान. ते आम्ही देवाला दाखवायला मांडतोय. आणि हे अजून आम्हाला लावायचे. 1 टन अजून होणार आहे म्हणजे लावून. त्यांना आपण पाणी लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाहीत जराही. आपण जेव्हा शिजायला ठेवू त्यांना तेव्हा. हे बघा ही नवीन ट्रिक तुम्हाला कळलेली असेल आज कदाचित. तुम्हाला माहिती असेल ही. हा सरळ उभ्या का मध्ये कर आणि म्हणजे एकदम लांब नाही होणार ते. आता दुसरा टन आम्ही लावतोय आता. हा देवासाठी तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये आम्ही भात ठेवणार. भात वरण असं ठेवून आता रेडी करणार आहे पान. आता इथे नैवेद्य बनवलेला आहे रेडी. आता राईस ठेवलेला आहे. आता यावरती आम्ही वरण टाकणार आहोत. आणि इकडे मोदक तयार व्हायला ठेवलेले आहेत. आता हे नैवेद्यावरती वरण. आली बाई. भाजी आहे चण्याची उसळ. आता इथे संकष्टीची तयारी चालली. मांडून घेतलेलं आहे सर्व. इथे हे देवघर आहे बघा. हे गावाला अशी देवघरं खूप ऐसपेस असतात. आणि इथे आता हे संकष्टीचं ताईने मांडलंय सर्व. मी बघितलं तुला. घरी आहे मी बघितलं तुला. ताई पूजा करते आणि मग आरती होणार आहे आमची. आता आम्ही आरती करणार आहोत आणि ते सर्व जमलेले आहेत आता आरतीला. वरण, चण्याची उसळ आणि हे मिरचीचं बनवलेलं आहे. आणि या भाकऱ्या. आणि सर्व जेवण आता झालेलं आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. आणि हे बघा हे ताईने एक स्पेशल काहीतरी बनवलेलं आहे. हे मिरचीचं आहे हे बघा. आणि इथे आहे ही चण्याची भाजी वरण. चंद्र आला ना. तू आपल्या इथला अमृत आहे ना तो काम एक नंबर करतो ना. मग मोजून आली पुढे का का? ताट मोजा. मोजून माणसं नाही मला माहिती नाही ह्याला मीठ लावा. ह्याला मीठ आणि लोणचं लावा. बाळा तो म्हणतो बाळा
युट्यूबवर टाकशील हा? युट्यूब हे आलेले आहेत आपल्याकडं. तर मंडळी, तुम्हाला ही आमची आंबा मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगाल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.